सांगितलं की आई वडील नाही चांगलं, जे चांगलं आहे ते मी चांगलंच म्हणणार, बुवा तुम्हाला वाईट काय बोलणार नाही. आई वडील हे सर्वस्व श्रेष्ठ आहे. काय आहे, आईची माया आणि पत्नीची माया त्यामध्ये फरक आहे. मंडळी बघा, जेव्हा आम्ही लहान होतो ना, लहान तेव्हा खरंच सांगतो, लहान असते वेळी ना सूर्य का औषध हात धरून आम्ही खेळायचं औषधीच्या मैत्रिणीबरोबर, माझ्या औषधीच्या मैत्रिणीबरोबर. तेव्हा बॉडी बिडी होती कशी, गाल ती कशी व्यवस्थित असायची. आता पण तसं काही अगदी धनपटले नाही, पण व्यवस्थित आहे. औषध हात धरून मी अगदी औषधा मैत्रिणीबरोबर खेळायचो. अगदी मग औषधी मैत्रिणी मला सांगितलं काय माहिती आहे, हो पोरग मात्र गुणी आहे किती, अगदी बाकी शांत स्वभाव, अगदी 2 दिवस घेऊन जाते माझी आव सांग. शेवटी औषधा प्रेम आव सांगा, 2 दिवस काय 2-3 दिवस घेऊन जा, नाही जर 4थ्या दिवशी आणून घरी सोडलं तर हो कशा, ही औषधीची माया आहे. पण त्या दिवशी बायकोच्या घरी, माझ्या घरी बायकोच्या मैत्रिणी आल्या, 4-5 मैत्रिणी आल्या. अहो काय नाही, कांदे पोहे चहा कॉफी थंडा सगळा दिला. त्या मैत्रिणी सुद्धा म्हटलं नाही बायकोच्या, अगं तुझा नवरा किती छान आहे, सुंदर आहे, गुणी आहे. पण त्या बाईने म्हटलं नाही 2 दिवस घेऊन जा म्हणून. या बायकोच आहे. त्यामुळे ह्याच्यात काही भेदभाव करणार तुझा विषय नाही. पण ऑल परफॉर्मन्स सुंदर. बरा तो आणलंय घाबारतो, बोललो नाही काय, करील तो डेअरी नाही जमला. फक्त त्यांना म्हणताना काय म्हटलं की माझ्या सासरवाडचे होत आणि हीच वचक हवी बाबा तुका सासरवाडचं म्हटल्यानंतर. हा लक्षात ठेव, तो माझं एकाला भावाची लागता. आमच्या थेची पोरगी गेली, म्हणजे बहीणच आमची जवळ हा डेअरिंग नाही केला नाही, माहिती आहे काय. आई वडील हे श्रेष्ठ आहेत म्हणूनच सांगतो. काय हे भगवंताचं नामस्मरण हे काय वेगळं नाही, परमेश्वराचं मगाशी बुवाने चांगल्या प्रकारे सांगितलंय. कारण आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, या दोघांचं मिलन म्हणजे परमेश्वर आहे. कारण ज्यानं बापाची आज्ञा शीर्षावंत मानली, बघा बापाची आज्ञा शीर्षावंत मानली, बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवणारा तो प्रभू परशुराम, बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवणारा तो प्रभू परशुराम, आणि साधा आईच्या सांगण्यावरून बापाला घरात घुसायला दिला नाही तो साक्षात पार्वतीचा बाळ गणेश. म्हणजेच आई वडील श्रेष्ठ. आणि तर जोरदार टाळ्या वाजवा आपल्या आई वडिलांसाठी. आई वडिलांसारखं दैवत नाही या जगामध्ये. या ठिकाणी अजित राणे, समीर सावंत, संकेत कदम, सचिन खेळेकर यांच्याकडून हे प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाबांनो गाववाल्यानो, खरंच सांगते, तुम्ही पैसे द्यावा अगर नको देऊ असं काय विषय नाही, पण तुमचा आशीर्वाद एक गावावर ह्या लेकरू इल्ला हा, त्यांच्या पाठी आशीर्वाद तुमको राहून दे. एवढा फक्त माका सुखासुखी गावी जाऊन दे. ह्या माणसाला माझं भरावसो ना आहे होय खरं. कारण भाजनात म्हणता कॉम्पिटिशन नसो का जावी. काय काय बुवा ऐकलं सांगायची, काय काय बुवा म्हणता कॉम्पिटिशन करतं, तुझी घेतला तर दाखवायचं चांगलं, आणि स्वतः म्हणता मोठे समजलं. अरे तुझ्या धर्माचं नाव सांग ना कोणकोणते, बरोबर की नाही. अरे आज या आपल्या डोंबिवली नगरीमध्ये मोठे भजन भुवन बांधलं. आज बघा ना, आज आमचे त्याला साक्षीदार आहेत आमचे पवार बुवा. आज चांगल्या चांगल्या कलाकारांना आज वाव मिळतोय भजनामध्ये. कॉम्पिटिशन कशासाठी करायला पाहिजे बुवा. उद्या काय माझ्याबरोबर आता पवार बुवा आहेत म्हणून मी काहीतरी त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करू. प्रत्येक जैसे ठेविले तैसेची राहावे. परमेश्वराने जे जसं ठेवलंय तसंच राहावे. अतिरेक त्याचा होता कामा नये. आणि बाबांनो अतिरेक करू नका. एवढंच सांगतोय की भजनाचं हे भजन आहे, भजन आहे हे पवित्र आहे, परमेश्वराचं नामस्मरण आहे, आणि त्याला कधी गालबोट लागेल असं बाबांनो काही कृत्य करू नका. पण ह्याच्यात मोठं कोण समजो गो आणि लहान कोण समजो असं काय नाही. शरीराला सव्वासेर आहे. त्या ठिकाणी रूपावली सादर करते बघा.
श्री विठ्ठलाचे नामारी सानी धम मग मग Thank you.